मंदार मास 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 हाँ नंतर स्फूर्त ॲक्च्युली घेतले ये साइड पे आ जाओ। बोलू हां नमस्कार, मी राजीव देशपांडे, अनुप्रिता सोसायटी RM 105। आज 30 वर्षानंतर आमच्या एरियामध्ये सिमेंट कॉन्क्रीटचं काम सुरू झालं। खरोखर चांगली गोष्ट आहे, पण आता आम्हाला असं नजरेस आलेलं आहे की फक्त जे मेन रस्ते आहेत तेच फक्त कॉन्क्रीट होणार आहेत असं कळलं आहे, आणि ज्या गल्ल्या आहेत जिथे जास्तीत जास्त लोक राहतात तिथे कॉन्क्रीटिंग होणार नाही असं आम्हाला आज माहिती मिळालेली आहे। जर का हे कॉन्क्रीटिंग झालं तर आमचा एरिया हा डोंबिवलीतला सगळ्यात चांगला एरिया होईल, आणि त्याबाबत आम्ही प्रशासनाचं लक्ष वेधू इच्छितो की आमची मागणी मान्य करा आणि लहान सहान रस्ते आणि त्याच्या बाजूची गटारं ही सगळी लवकरात लवकर या पावसाळ्यापूर्वी तयार करा। धन्यवाद। रस्त्याच्या याच्यासाठी जेव्हा सरकारने सांगितलं की MIDCच्या याच्यामध्ये 110 कोटी रुपये ह्याच्यासाठी स्वीकृत झाले आहेत, तर 110 कोटी रुपयामध्ये त्याचा सरकारने प्लॅन का नाही सार्वजनिक केला की कोणकोणते रस्ते होणार, कोणकोणते रस्ते पहिल्या फेजमध्ये होणार, कोणते रस्ते दुसऱ्या फेजमध्ये होणार, त्याची न कल्पना देता आम्हाला असं कळलं की आम्ही ज्या रस्त्यावर आत्ता आंदोलन करतो आहे ते रस्ता वगळला गेला आहे, तर केव्हा ते रस्ते बनणार त्याच्यासाठी आमचं हे आंदोलन सुरू आहे। मी या ह्याच्यामध्येच नागरिकच आहे, पण मला एवढंच म्हणायचं आहे की जे सगळे रस्ते बनत आहेत मग हा रस्त्याचं का वगळला जातो त्याच्यातून, आणि यामध्ये आम्ही सगळं काही टॅक्स वगैरे भरणं सगळं होत आहे, मग त्यामुळे आमच्यावरती हा अन्याय का? या रोडचं वगळण्याचं कारण आम्हाला समजलं पाहिजे, आणि हा रोड सगळ्यांसाठी झालाच पाहिजे।